फिटनेस फंडामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मी पुन्हा आलो आहे कालिनाच्या फिटनेस श्राईन या जिममध्ये, अर्थातच माझी फ्रेंड स्टेफीला भेटायला. हॅलो स्टेफी, कशी आहेस? मी मजेत. स्टेफी, आपण आधीच्या एपिसोडमध्ये शोल्डर्सचे वेगवेगळे व्यायाम, शोल्डर्सचे वेगवेगळे प्रकार दाखवले होते, मसल्सची माहिती घेतली होती. आता बॅकच्या विषयी आपण थोडंसं जाणून घेऊ, कारण व्ही शेप आणायचा आहे जिममध्ये जाऊन असं प्रत्येकाला वाटतं. व्ही शेप नेमका काय असतो, तो कसा येतो आणि काय नाही करायचं, ह्याच्यावर आपण जास्त हे करू. अर्थातच तू गाईड करशील आम्हाला, मी काही व्यायाम प्रकार करून बघेन. तर असे कुठचे व्यायाम प्रकार आहेत ज्याच्यात व्ही शेप आणताना लोक चुका करतात आणि कंबरदुखी पाठदुखी ओढवून घेतात, ते मला बघायचे. हा रोहन, खूप लोक चुकतात बॅक एक्सरसाइज करताना. खूप पॉस्चर्स म्हणजे एकदमच तुम्ही बघाल तर खूपच रॉंग असते. तर आपण दाखवूया की काय काय करायचं आणि कशामध्ये खूप लोक चुका करतात. तर आपण पहिला व्हेरिएशन घेऊया, बेंट ओव्हर बार्बेल रो. तू करून दाखव तर मी तुला करेक्ट करते. डाऊन, स्टॉप. आता पहिली चूक आहे ग्रिपिंग. तू ग्रिपिंग खूपच वाईड घेतली आहेस, तुला थोडंसं कमी घ्यायचं ग्रिप. आता जे तू बेंड झालं ते एकदम बरोबर झालंस. तू बेंड हो, थोडंसं बॅक आच ठेव. हां, आता खेचताना तू इकडे खेचत होतं तुझ्या पेल्विकवर, तुला मिड ॲबडॉमेनवर खेचायचं आहे. परफेक्ट. आता झालं तुझा प्रॉपर अपर बॅक स्क्वीज. याच्यामध्ये परत ब्रीदिंग पॅटर्न, अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, ब्रीद आउट, चेस्ट आउट. सतत तुमचं बॅक आर्च, चेस्ट आउट असायला पाहिजे या पॉस्चरमध्ये. परफेक्ट. स्टेफी, आता या मशीनवरती तू काय व्यायाम प्रकार दाखवणार आहे? आता नेक्स्ट जे आपण दाखवणार आहे ते आम्ही वाईड ग्रिप रो दाखवणार आहेत. वाईड ग्रिप मशीन रो म्हणजे याच्यामध्ये खूप प्रकार असतात. लोक मशीन रोमध्ये न्यूट्रल ग्रिप घेतात, जे तुम्ही रेग्युलर तुमची एक्सरसाइज असते. मग सुपाईन ग्रिप घेतात. मी तुम्हाला वाईड ग्रिप दाखवते तुमच्या अपर बॅकवर एम्फसिस करत. त्या सगळ्यांना वाईड बॅक पाहिजे आजकाल, लॅट्स पाहिजे, त्यामुळे बॅक वाईडन करायला ही एक एक्सरसाइज आहे. तर हे तुमचं प्रोनेटेड ग्रिप आणि थोडं वाईड असायला पाहिजे ही ग्रिप. आणि परत तुमच्या अपर ॲबडॉमेनवर पुल करा आणि रिलॅक्स. तर तुम्हाला एंटायर स्क्वीज आणि एंटायर स्ट्रेच, म्हणजे ही झाली तुमची स्ट्रेच आणि बॅक. पण जास्ती चीटिंग नाही करावी, म्हणजे एकदम असं जाऊन मग असं, ते चुकीचं आहे. तुम्हाला ही पॅटर्न तुमची असायला पाहिजे. नक्कीच स्टेफी आहे, मला सुद्धा करून बघायला आवडेल, कारण मी पण ही वाली ग्रिप केली आहे. मात्र ही मलाही सुद्धा आवडेल करायला. अगेन आय थिंक एल्बो वरतीच ठेवायचे. हां, थोडं वरती एल्बो. राईट, परफेक्ट आहे. गुड. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, माइंड अँड मसल कनेक्शन. तुम्ही मसल जे वापरताय त्याला फील करून एक्सरसाइज करा. तुमचं फॉर्म जर थोडंफार चुकीचं असेल ते ऑटोमॅटिकली राईट होणार. आता जे नेक्स्ट एक्सरसाइज आपण दाखवणार आहोत त्याचं नाव पुलोवर आहे. तर यामध्ये बेंचवर लॅ डाऊन करून ही मूवमेंट करायची आहे. पण या मूवमेंटमध्ये पण तुम्ही कसं ग्रिप घेता, कसं तुमचं एल्बो असते, त्यावरती एंटायर मसल एम्फसिस चेंज होऊन जाते. मग त्यामुळे ते राईट फॉर्ममध्ये कसं करायचं आहे ते मी दाखवते. पहिलं तर तुमची ग्रिपिंग, हे तुमचा थंब क्रॉस करून त्या ग्रिपला पकडा. ठीक आहे. त्यानंतर जे तुमचं डोकं आहे ते थोडं बेंचपासनं बाहेर असायला पाहिजे, एकदम बेंचच्या मध्ये नाही, कारण तुमचं रेंज ऑफ मोशन ऑब्स्ट्रक्ट होईल. आता परत तुमचं एल्बो, ॲज आय ऑलवेज से, जास्ती बेंट नाही, जास्ती सरळ नाही, थोडं सॉफ्ट नॅचरल मूवमेंट आणि अख्खं स्ट्रेच करा अँड बॅक. म्हणजे जे तुमचे अपर आर्म्स आहेत ते तुमच्या कानापर्यंत जायला पाहिजे तुम्हाला अख्खं स्ट्रेच भेटण्यासाठी. आणि मग परत तो स्टार्ट पोझिशन. सगळा प्रेशर इथे आहे. राईट.
आता पाय तुम्ही तुमच्या कम्फर्टनी कोणा लोकांना खालती ठेवायचं असते, पण त्यामुळे बॅक आच होतो, बॅकवर पण प्रेशर येते. जर तुम्हाला ते नको असेल तर तुम्ही वरती ठेवा पाय, म्हणजे तुमचं बॅकला फ्लॅट बॅक भेटते. परत स्ट्रेच करा आणि बॅक. ब्रीद इन पॅटर्न, पुलिंग अप, ब्रीद आउट. ठीक आहे. ही झाली तुमची पुलोवरची मूवमेंट. बॅकचा किंवा शोल्डरचा व्यायाम करताना लोकांना हा एक पोर्शन असतो ज्याला कॉमन भाषेमध्ये कॉलर असं म्हणतात. ज्याची कॉलर छान असेल तर दिसायला खूप छान वाटतं असं लोकांना वाटतं आणि त्यासाठी तो व्यायाम करतात. तर बेसिकली कॉलर म्हणजे शर्टाची कॉलर असते, हे मसल्स आहे. तर त्याला स्पेसिफिक नाव काय आहे आणि त्यासाठी व्यायाम कसा करतात? कारण खूप साऱ्या व्यायामशाळेत मी एकच व्यायाम खूप अनेक पद्धतीने बघितला आहे. अगदी ओरडतात करताना, काहीतरी चुकत असणार त्यांचं. तर मसल्सची थोडी माहिती दे आणि मग राईट फॉर्म सांग. आधी तर जे तुम्ही ते कॉलर म्हणताय ते ॲनाटॉमीमध्ये त्याला ट्रपेझियस मसल बोलतात. तर ट्रपेझियस मसल हा झाला तुमचा, मी तुम्हाला दाखवते. तुमचा ह्या मसलपासनं हे सेंटर इथपर्यंत येते. ठीक आहे. हे एंटायर मसल कवर करते. इट्स लाईक ऑलमोस्ट 30-40% ऑफ युअर बॅक. तर हे खूप इम्पॉर्टंट मसल आहे डेव्हलपमेंटसाठी, कारण हे इथून पण नाही, जेव्हा पाठी तुम्ही शर्टलेस किंवा असणार तेव्हा पण ते दिसणार. लोक जे कम्पीट करतात त्यांना पण ते प्रॉपर दिसून येतं ते मसल. मग ते डेव्हलप करण्यासाठी जे वर्कआउट करतो त्याला त्या एक्सरसाइजचं नाव आहे श्रग्स. तर श्रग्स करताना मी हे नाही बोलत की खूप लोक चुकी करतात, पण लोक करतात असं नाही की नाही करत, पण कमी लोक करतात. पण ते कसं आपण करेक्ट करायचं ते मी दाखवतो. परत ग्रिपिंगचं, जेव्हा पण तुम्ही ग्रिपिंग आउट ऑफ युअर थाय घेतात ना, म्हणजे स्टिकिंग टू युअर थाय, ते सगळ्यात कम्फर्ट ग्रिप असतं. त्याच्यामध्ये रिस्टवर किंवा उगाचच कुठल्या अनवॉन्टेड मसल ग्रुपवर प्रेशर नाही पडत. तर ही तुमची सेफेस्ट ग्रिप आहे. परत श्रग्सचं व्हेरिएशन्स तुम्ही डंबेल बारबेलवर करू शकता. आता मी बारबेलवर करून दाखवते आहे. तर हे तुमची ग्रिप घ्या आणि मान थोडीशी खालती ठेवा. खूप खालती नाही किंवा सरळ नाही, थोडीशी खालती, म्हणजे तुम्हाला स्क्वीज करताना ते प्रॉपर रेंज ऑफ मोशन भेटेल. तर तुम्ही नाईसली स्क्वीज करा ते अँड डाऊन. थँक्यू व्हेरी मच स्टेफी. खूप छान माहिती दिलीस बॅकच्याबद्दलचे. सर्वांचाच आवडता व्यायाम प्रकार मात्र चुका करतात आणि तयार होऊ शकतो. अशा अनेक गोष्टी आहेत, असे अनेक बॉडी पार्ट्स आहेत आणि अनेक असे व्यायाम आहेत जे मी तुम्हाला दाखवणार आहे फिटनेस फंडामध्ये. त्यामुळे पुन्हा भेटू.